महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संघर्षाचे केंद्र राहिलेल्या कोकणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची संकेत मिळत आहेत। ठाकरे गटाचे आक्रमक नेते माजी जिल्हा प्रमुख आणि कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत। या वृत्ताला स्वतः संदेश पारकर यांनी दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। तसेच कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी कणकवली पॅटर्न राबवला होता। हा पॅटर्न संपूर्ण राज्यात गाजलेलाही होता। कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली न राहता सर्व पक्षीय संमतीने त्यांनी नगराध्यक्ष पद मिळवले होते। या प्रयोगाला तत्कालीन महाविकास आघाडीसह स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला होता। मात्र आता हाच पॅटर्न आता शिंदे सेनेच्या बळकटीसाठी वापरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडलेले आहे। माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। शिवसेना भवन येथील बैठकीला गैरहजर राहिलेल्या ठपका ठेवत आनेराव यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। मात्र त्यांच्या समर्थनात एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। येत्या 8 दिवसात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास प्राथमिक सदस्य तत्वाचाही राजीनामा देण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आनेराव यांच्यावरील कारवाईमुळे निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी ठाकरे काय पावले उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।